नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या भोगीचे 2026चे काही नियम. काही महिलांना माहीत नाही, त्यामुळे हे खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व महिलांना संक्रांती भोगीला आवर्जून पाळायचे 20 नियम. तो नवीन सुरुवातीला संक्रांत, सकारात्मकता, विचार, ऊर्जेचा उत्साह आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा काळ मानला जातो. संक्रांतीला स्त्रियाचे विशेष महत्त्व आहे, कारण घर, नातेसंबंध, परंपरा आणि संस्कार जपण्याची धुरा बहुतांशी स्त्री सांभाळत असते. ही पवित्र दिवशी काही मनापासून पाळले जाणारे नियम. पहाटे उठून स्नान करून दिवसाची सुरुवात करा. संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्याने शरीरासोबत मनही शुद्ध होतं. केवळ धार्मिक नाही, तर मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहे. नंबर 2, स्वच्छ, प्रसन्न आणि पारंपरिक वस्त्र परिधान करा. हळदीचा, हिरवा किंवा कोणताही रंग चालतो, फक्त तो रंग चालत नाही. जसे वर्ज्य असतो, मग कोणताही रंग, साडी, ड्रेस घालणं शुभ मानलं जातं. रंग फक्त कपड्याचा नसतो, तर मनाचाही असतो. नंबर 3, सूर्य देवाला अर्घ्य द्या. संक्रांती सूर्याची संबंधित सण आहे. सूर्याला अर्घ्य देताना आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेची प्रार्थना करा. नंबर 4, तिळगुळ खाणं आणि वाटणं विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड बोला. हा संदेश संक्रांतीचा आत्मा आहे. गोडवा केवळ तोंडात नाही, तर वागण्यातही असावा. नंबर 5, जुन्या कटुतेला विसरून नवीन नात्याची सुरुवात करा. संक्रांती म्हणजे मनातील कडूपणा सोडून गोडवा स्वीकारण्याचा दिवस आहे. रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि गोड बोलणे त्या दिवशी पासून शिका. नंबर 6, घरात आणि मनात स्वच्छता ठेवा. फक्त घर झाडून उपयोग नाही, तर मनात साचलेला राग, मत्सर, निराशाही झटकून टाका. मनात आता सकारात्मक विचार ठेवा. नंबर 7, स्त्री सन्मानाची जाणीव ठेवा. संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने इतर महिलांना आदराने वागवा. तुलना किंवा टोमणे टाळा, भांडणे टाळा. नंबर 8, गरजूंना दान करा. तिळगुळ, उबदार कपडे किंवा अन्नदान करा. दान म्हणजे फक्त देणं नाही, तर कृतज्ञता व्यक्त करणं आहे. गरिबांना मदत करा. नंबर 9, आरोग्याची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यात शरीर थंड असतं. उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ खा. थंड पेय टाळा. नंबर 10, सकारात्मक बोलण्याचा संकल्प करा. ह्या दिवशी अपशब्द, तक्रार, नकारात्मक चर्चा टाळा. शब्दात गोडवा ठेवा आणि चांगले विचार करा. नंबर 11, नियम, संसार, माहेर दोन्ही नात्यामध्ये समतोल ठेवा. संक्रांती म्हणजे नातेसंबंध जोडण्याचा सण आहे. कोणालाही कमी लेखू नका, कोणाचा अपमान करू नका. नंबर 12, स्वतःसाठी वेळ काढा. सणाच्या गडबडीत स्वतःला विसरू नका. शांत बसून मनाशी संवाद साधा. नंबर 13, परंपरा जपा. अंधश्रद्धा टाळा आणि संस्कृतीचा सन्मान करा, पण स्वतःच्या बुद्धीलाही गहाण टाकू नका. नंबर 14, मुलांना सणाचा खरा अर्थ समजून सांगा. फक्त कपडे व फराळ नाही, तर गोड बोलणं, दान आणि एकोप्याचं महत्त्व शिकवा. नंबर 15, स्त्री एकोप्याचा संकल्प करा. हेवा, तुलना, नकारात्मकता टाळून एकमेकींना साथ द्या. आपण दुसऱ्यांना साथ दिली तर दुसरे आपल्याला नक्कीच साथ देतात, हे पण लक्षात ठेवा. नंबर 16, जुने दुःख मागे सोडण्याचा निर्धार करा. संक्रांती म्हणजे संक्रमण, जुन्यातून नव्यात जाणं. मन हलकं करा. नंबर 17, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगा. मग तुम्ही घर सांभाळता, नोकरी करता, नाती जपता, याचा सन्मान स्वतः करा. नंबर 18, सण म्हणजे स्पर्धा नाही, ते हे लक्षात ठेवा. कुणाचा हळदी कुंकू मोठा, कुणाची साडी महाग, यात आनंद नाही. नंबर 19, कृतज्ञतेची भावना जोपासा आणि आयुष्यात जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या. आरोग्य, कुटुंब, अन्न, निवारा आणि नंबर 20, नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार करा. संक्रांती हा बदलाचा दिवस आहे. नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा मनात रुजवा आणि समारोह. संक्रांती हा सण महिलांसाठी केवळ हळदी कुंकू किंवा फराळापुरता मर्यादित नसून तो स्वतःलाही नव्याने ओळखण्याचा, नात्याचा गोडवा देण्याचा आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दिवस आहे. तिळगुळासारखा गोड मन, सूर्यासारखी ऊर्जा आणि परंपरेसोबत स्वाभिमान, हे सगळे नियम आवर्जून पाळा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि तुमच्या फॅमिलीला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप
शुभेच्छा. गोड गोड बोला. धन्यवाद.